माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरनं मी शेअर केलेल्या पोस्ट या माझी मानसिक स्थिती सांगत नाहीत. ही लाईन शेअर करून अनेक जण आपल्याला वाटेल ते पोस्ट करत राहतात. आपणही त्याबद्दल बोलतो, दुर्लक्ष करतो. अशा फिलॉसॉफिकल इमोशनल पोस्ट आवडल्या तर शेअर करतो किंवा मग विसरूनही जातो. पण एक 21 वर्षांची मुलगी तिला होणाऱ्या वेदनांबाबत तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सांगत राहिली. तिची हाक कोणापर्यंतच पोहोचली नाही. त्या दिवशी तिनं आईला फोन केला, आई मला घेऊन जा, हे लोक मला मारतील. आणि त्यानंतर 30 मिनिटाच्या आत तिच्या माहेरच्यांना फोन आला, तिने आत्महत्या केली. भाऊ बहिणीचे शब्द ऐकून बहिणीला घरी आणायला गेलाच होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दिसला बहिणीचा मृतदेह. मग ती ट्विशा असो, पलक असो की दीपिका, लग्नानं त्यांना काय दिलं? लग्न या विषयानं अंगावर काटा आणणाऱ्या या घटना. ही पहिली घटना. लग्नाला वर्षही झालं नव्हतं. 21 वर्षांच्या पलकच्या इन्स्टा अकाउंटवर तिनं एक पोस्ट शेअर केली होती. अशा अनेक पोस्ट ती खरं तर नेहमीच शेअर करायची. त्यातली ही एक पोस्ट, ज्यात पलकचा फोटो होता, वर कॅप्शन होती, तू इतकी बारीक झालीयस, काय खातेस? पुढे त्या रीलच्या दुसऱ्या भागात लिहिलेलं होतं, एन्झायटी, डिप्रेशन, क्राईंग. या आणि अशाच पोस्टमधनं पलक तिच्या वैवाहिक आयुष्यात सुरू असलेल्या त्रासाबद्दल कायम सांगायची. तिच्या सासू सासऱ्यांच्या छळाबद्दल ओरडून ओरडून बोलत राहायची. पण कोणीच लक्ष दिलं नाही. सोशल मीडियाची ही पोस्ट समजून त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. इतकंच नाही तर तिनं तिच्या कुटुंबियांनाही अनेकदा सासरी तिला होणाऱ्या छळाबद्दल सांगितलं होतं. ती फोनवरून आई भावाकडे आपला हा त्रास व्यक्त करायची. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार त्यांनी पलकच्या लग्नात अर्धा किलो चांदी, 10 तोळं सोनं, 2.5 लाख कॅश आणि 2 लाखांची गाडी पण दिली होती. पण पलकच्या कुटुंबियांना हवी होती ब्रिझा कार आणि आणखीन काही पैसे. पलकनं तिच्या सासरच्यांची ही मागणी तिच्या माहेरी कळवली सुद्धा होती. पण त्याचबरोबर पलक अनेकदा तिच्या माहेरच्यांना सांगायची की कशी तिची सासू, नणंद, नवरा तिला त्रास देतात. माहेरच्यांनी एकदा दोनदा तिच्या सासरी जाऊन प्रकरण सावरण्याचा प्रयत्नही केला, असं तिच्या आईचं म्हणणं आहे. पण तिच्या घरी ते गेले की तेवढ्या वेळेपुरता परिस्थिती निवळायची आणि त्यानंतर पुन्हा पलकला त्रास दिला जायचा, किंबहुना अधिकचा त्रास त्यानंतर पलकला दिला जायचा. त्यामुळे पलकच्या तक्रारीनंतरही तिला फार मदत करत नव्हते तिच्या घरातले, असं तिच्या आईचं म्हणणं आहे. पोलिसात गेलो असतो तर नातेसंबंध बिघडले असते या भीतीनं त्यानंतर त्यांनी पोलिसांनाही न सांगण्याचा निर्णय घेतला होता किंवा पोलिसात न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या दिवशी पलकनं असाच रडत रडत तिच्या आईला फोन केला होता. तेव्हा ती सांगत होती, हे मला मारून टाकतील, यांच्या हातात फास आहे, आणि फोन कट झाला. पलकचा फोन कट झाला तेव्हा तिचा भाऊ निर्धारानं निघाला बाईकवरनं पलकला घरी आणायला. अवघ्या 30 मिनिटात तिच्या सासरच्यांनी फोन करून कळवलं की पलकनं आत्महत्या केली आहे. पलकच्या पोस्टमॉर्टममध्येही पलकनं आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं. पण तिच्या नातेवाईकांना पलकच्या हत्येची तक्रार पोलिसांनी घ्यावी म्हणून हट्ट धरला आणि त्यानंतर काही गोष्टी बदलल्या. पलकच्या शरीरावर मारल्याच्या खुणा, जखमा आहेत, तिच्यावर अत्याचार झालाय हे यातनं दिसतंय, असं सांगून तिच्या नातेवाईकांनी तक्रार घ्यायला भाग पडलं पोलिसांना. पलकच्या शरीरावरच्या जखमा आणि खुणा पाहून मग पोलिसांनी पोस्टमॉर्टेम पुन्हा करण्याचा आणि तक्रार घेण्याचा निर्णय घेतला. आता पलक तर गेली, ती मदत मागणार नाही. तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत ती सोशल मीडिया, फोनवरनं सांगणारही नाही. ती व्यक्त होत राहिली पण तिला मदत मिळाली नाही. आता ही दुसरी घटना. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडातल्या 24 वर्षांच्या दीपिका नागरची. दीपिका तिच्या घराच्या छतावरून पडल्या अवस्थेत आढळली. तिचा मृत्यू झाला होता. छताच्या ज्या भागातनं दीपिका खाली पडलीये तिथं सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचं समोर आलंय. जिचं 14 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं, 17 मे 2026ला त्या दीपिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं आढळलंय. सासरच्या घराच्या अंगणातच दीपिकाचा मृतदेह आढळलाय. मृत्यूच्या 4 दिवस आधी तिच्या काकांच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात दीपिकानं आपल्या आईकडे, आई मी त्रासात आहे, अशी तक्रार केली होती आणि तिच्या सासरच्यांची सुद्धा तक्रार केली होती की कसे ते तिला त्रास देतात. पण घरातली भांडणं आहेत असं वाटून आणि असा विचार करून तिच्या आईनं त्याकडे दुर्लक्ष केलं. लग्नानंतर दीपिका मानसिक तणावात राहायची असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे, तिच्या मित्रमैत्रिणींचं म्हणणं आहे. तो पोस्टमॉर्टेम रिपोर्ट ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल, कारण इतक्या निर्घुण पद्धतीनं दीपिकाला मारहाण झाल्याचं त्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधनं समोर आलंय. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये म्हटलंय की दीपिकाच्या उजव्या जांघेवर 34 सेंटीमीटर लांब आणि 14 सेंटीमीटर रुंद अशी एक निळी खोल जखम आहे. तिला जोराचा ठोसा किंवा कशाने तरी तिच्या जांघेवर आघात केला असावा
किंवा मग तिला चिरडून मारण्याचा प्रयत्न केला असावा असं वाटायला लावणारी ही जखम. तिची खोपडी फुटली आहे, म्हणजे मेंदू सुरक्षित राहावा यासाठी जे कडक आवरण असतं, जी खोपडी असते ती फुटली आहे. तिच्या डाव्या कानातनं रक्त वाहतंय, मेंदूतलं रक्त साकळलं होतं, स्पायनल कॉर्ड पूर्णतः तुटली होती. इतक्या भयानक जखमा आहेत या की या जखमांबद्दल ऐकून सुद्धा कसा तिचा मृत्यू झाला असावा, किती त्रासदायक तिचा मृत्यू असावा याची कल्पना यातनं येते. इतकंच नाही, तिच्या पायाच्या गुडघ्यांच्या हाडांपर्यंत खोल जखमा पोहोचल्या आहेत. इतक्या जोरदार तिला मारहाण झाली होती, म्हणजे एवढ्या जोरात तिला मारलं होतं की त्या हाडांपर्यंत ते हादरे बसले होते. कमरेच्या हाडावरही मोठ्या जखमेची खूण दिसते. तिला मोठ्या वस्तूनं मारलं असावं किंवा कमरेवर दाबण्याचा प्रयत्न केला असावा असं त्या जखमेवरनं वाटतंय. कमरेखाली पोटाखाली जखमा आहेत. तिच्या शरीरात इंटरनल इंजुरी आहेत, म्हणजे शरीराच्या आतल्या भागापर्यंत या जखमा आहेत. इंटरनल इंजुरी ज्याला आपण म्हणू, किंवा इंटरनल ब्लिडिंग झालेलं आहे तिच्या शरीरामध्ये असं पोस्टमॉर्टेममध्ये म्हटलंय. तिच्या चेहऱ्याच्या उजव्या भागावर 12 सेंटीमीटरची एक जखम आहे. बॉक्सिंग पंच मारून किंवा एखाद्या तीक्ष्ण हत्याराचा आघात करून जसं मारल्यानंतर जखम होईल तशा पद्धतीनं. तिच्या डाव्या हातावर मोठ्या जखमा आहेत. तोंडावर मारताना किंवा शरीरावर मारताना आपल्याला तो मार बसू नये याच्यासाठी अडवण्यासाठी जो हात वापरला गेलेला आहे, त्यामुळे त्या हातावर इतके आघात झालेले आहेत आणि त्या जखमा आहेत असं पोस्टमॉर्टेममध्ये म्हटलेलं आहे. दीपिकाच्या शरीराच्या प्रत्येक भागावर जखमा आहेत. इतकंच नाही तर तिच्या फुफ्फुसासह शरीरातले अनेक अवयव फाटले तुटले आहेत. हृदयात अजिबात रक्त नाही असं सुद्धा पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नोंदवलं गेलंय. इंटरनल ब्लिडिंगमुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिची डावी किडनी पूर्णतः पिवळी पडली याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये म्हटलंय. दीपिकाच्या शरीरावर 10 गंभीर जखमा आहेत. त्याही पलीकडे जाऊन तिची स्पायनल कॉर्ड तुटणं, म्हणजे कवटीचं हाड तुटणं, याच्यावरनं किती खोल जखमा आहेत किंवा किती जोराचा आघात झालेला आहे तिच्या शरीरावर याची कल्पना येते. शरीरात झालेल्या खोलवर जखमांची तर मोजदाद करणं म्हणजे अशक्य आहे असं सुद्धा या पोस्टमॉर्टेममध्ये म्हटलेलं आहे आणि पोलिसांचं सुद्धा तसं निरीक्षण आहे. तिच्या नातेवाईकांचं सुद्धा तसंच म्हणणं आहे. याचा अर्थ असा की दररोज दीपिकाला निर्घुण मारहाण होत होती. तिचा शारीरिक छळ केला जात होता. तिला मारताना जड वस्तू वापरल्या जात होत्या किंवा तिला जमिनीवर आपटलं जात असावं, एखाद्या कठीण पृष्ठभागावर तिला आपटलं जात असावं असाही आपण अंदाज काढू शकतो. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट नंतर पोलिसांनीही हाच अंदाज बांधलाय. दिसताना तर छतावरून पडल्यानं मृत्यू झालाय दीपिकाचा असं दिसतंय, पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नोंद झालेल्या बाबी लक्षात घेतल्या तर दीपिकाच्या मृत्यूपूर्वी तिला बरंच मारलं गेलेलं आहे. अगदी तिचं शरीर आपटलं गेलेलं आहे, तिला धरून धरून आपटलं गेलेलं आहे किंवा मग भयंकर जड वस्तूनं तिच्या शरीरावर आघात करण्यात आलेले आहेत असं स्पष्ट होत आहे. दीपिकाच्या कुटुंबानं तिच्या लग्नात 1 कोटी रुपये खर्च केला होता. तिला तिच्या सासरी जात असताना भेट म्हणून स्कॉर्पिओ दिली होती. तिच्या वडिलांनुसार आता तिच्या सासरच्यांना फॉर्च्युनर कार आणि 50 लाख रुपये हवे होते आणि त्यासाठी ते दीपिकाचा सासरी छळ करत होते. दीपिकाला मारलं जात होतं. दीपिकानंही अनेकदा माहेरी तिला सासरी होणाऱ्या छळाची तक्रार केली होती. तसंच आपल्या माहेरच्यांकडे तिने विनंती सुद्धा केली होती की तिला घरी घेऊन जा म्हणून. दीपिकाच्या मृत्यू प्रकरणात दीपिकाचा नवरा ऋतिक तन्वर, सासरा मनोज आणि दीपिकाच्या सासूला, तिच्या चुलत सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. ट्विशा शर्मा, जिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी ट्विशाला तिच्या सासरी हुंड्यासाठी त्रास दिला जात होता अशी तक्रार करत पुन्हा वेगळ्या पोलीस स्टेशनकडनं किंवा वेगळ्या राज्यातल्या पोलिसांकडनं तपास करण्याची मागणी केली आहे. दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टेम करण्याची मागणी केलेली आहे. तसंच पलकच्या माहेरच्यांशी बोलता बोलता फोन कट होतो आणि त्यानंतर 30 मिनिटात तिचा मृत्यू होतो. दीपिका छतावरून पडलेली आढळते, पण पोस्टमॉर्टेमवरनं तिचे हालहाल करून तिला मारले हे स्पष्ट होतंय. तिच्या मृत्यूचं गूढही कायम आहे. ट्विशा असो, दीपिका असो, पलक असो, आपल्या कुटुंबियांकडे त्यांनी हुंड्याच्या मागणीबद्दल कळवलंही होतं. माहेरच्यांकडे मदतही मागितली होती. सासरच्यांकडनं होणाऱ्या छळाच्या विरोधामध्ये घरी घेऊन जा अशी विनंती सुद्धा केली होती. पण या तिघींच्या माहेरच्यांनी त्यांची हाक ऐकून त्याकडे दुर्लक्ष केलं. पोलिसात जाणं, मुलीला घरी घेऊन येणं टाळलं. आता ते न्यायाची मागणी करताहेत. आरोपींना शिक्षा तर झालीच पाहिजे. आरोपींना शिक्षा झाली तरी या मुलींना पूर्ण न्याय मिळेल असं वाटतंय. घरी परत आल्या असत्या या मुली तर जिवंत राहिल्या असत्या ना. मग नातेसंबंध, समाज काय बोलेल हा त्यांच्या कुटुंबातला विषय आहे. सोशल मीडियाच्या पोस्ट नुसत्या हुंडा तर मागता आहेत, आता लग्न झालंय या विचारानं त्यांच्या आर्त हाकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या माहेरच्यांनाही यासाठी दोषी धरलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का?